निखिल बरोबरा 11 संघ सभापती ठाणे जिल्हा परिषद सभापती समाज ठाणे जिल्हा परिषद शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय पांडुरंगजी बोर्रा साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय निखिलजी बोर्रा साहेब यांचा असणारा हा संघ। या संघामध्ये आपण एक सितारा एक तारा बघत आहोत। त्या सिताऱ्याचं नाव आहे जयदीप फुंडिवले जेडी। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आमचे आदरणीय सन्माननीय नवनाथ पवार सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। सहर्ष स्वागत असेल, मनपूर्वक आभार। जयजी भालके सर तुमचं सुद्धा मनपूर्वक आभार, धन्यवाद। तुमचं देखील हार्दिक स्वागत असेल। सामन्याला सुरुवात होते। निखिल बरोरा 11 विपक्ष सँडी एसपी सलामीची जोडी मैदानात ओमकार देसाई आणि रोहित नार्वेकर आणि गोलंदाज क्रमांक पहिला फिरोज। षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचा 2 षटक पाहणार। 5 षटकांचा होणार हा तुल्यबल सामना। लढतबल दोन्ही तुल्यबल मातब्बर संघ या ठिकाणी फाईट करतायत, खेळतायत। धर्मवीर चषक 2019 मध्ये फिरोज शेख गोलंदाजी क्रमांक पहिली। आणि मी विनंती करतोय रमेश शिंदे सर, आपण माझ्याशी जोडून राहायचंय। निश्चितच या ठिकाणी संपूर्ण क्रिकेट रसिकांना आणि सर्व प्रेक्षकांना मन मोहून घेईल असा आवाज जयजी भालके सर आपल्या मुखातून निघत असतो। निश्चितच पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत। सामन्याला सुरुवात होते। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्को सज्ज गोलंदाज फिरोज सामना करेल। स्ट्राईकचा फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज रोहित नार्वेकर आणि ओमकार देसाई। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक फिरोज। प्रेक्षकांनी या सामन्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू सामना करेल जयेश नार्वेकर। ओके, पहिला चेंडू कोलवट टप्प्याचा होता, चिक्की सिंगल आणि या ठिकाणी डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न असेल। पंचांच्याकडे अपील देखील केली होती। अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। फिरोजच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव संघाचं खातं खोललं जात आहे। आता मात्र फलंदाजीसाठी येतोय एक हिटमॅन मॅन फ्रॉम मुंबई ओमकार देसाई। धाव संख्या पाहायला गेली तर पहिल्या चेंडूवर 1 धाव येते। या ठिकाणी फिरोज शेख षटक क्रमांक 1 निखिल बरोरा 11 या संघाकडून गोलंदाजी मार्कवर येतोय। ओमकार देसाई मात्र खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये आहे। मातब्बर फलंदाज आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे। परंतु गोलंदाजाला या ठिकाणी कमाल केली तर ओमकार देसाई याला सुद्धा आपण थांबवू शकता। परंतु हे वादळ लवकर थांबवलं नाही तर धावांचा डोंगर उभा करू शकता ओमकार देसाई नावाचं। बघूया षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहतात फिरोज शेख षटकातील पुढे चेंडू। आणि या ठिकाणी मात्र 22ची अपील केली होती। 1 धाव। पंचांनी निर्णय दिलेला आहे का? पंचांचा निर्णय अंतिम आहे। चला प्रेक्षक खेळाडू विनंती आहे कोणताही वाद घालू नका। ओमकार सर आपल्याला देखील या ठिकाणी विनंती आहे। 22च्या मदतीने 1 धाव येते। या ठिकाणी फिरोज शेख अप्रतिम गोलंदाजी करतायत। पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 22च्या मदतीत ओमकार देसाई 1 धाव घेत आहेत। बघूया 5 षटकांचा होणारा सामना आहे। 2 षटक पॉवर प्लेचे राहणार। या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील सजलंय। बघूया षटकातील पुढे चेंडू। फुलटॉस चेंडू असेल आणि या ठिकाणी ओमकार देसाई बॅक टू द पॅव्हिलियन। झटका बसतोय, खूप मोठा झटका। आता मात्र आशा पल्लवित होतील निखिल बरोरा 11 संघाच्या आणि पहिला झटका ओमकार देसाईच्या रूपानं। या ठिकाणी गोलंदाज कौतुक करावं लागेल जय सर, अप्रतिम गोलंदाजी। कारण पहिला चेंडू अतिशय ब्लॉकला लागले चेंडू आणि मला वाटतं दुसऱ्या चेंडूवर गडी बाद। सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी ओमकार देसाई बॅक टू पॅव्हिलियन। खूपच सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुठेतरी एक चैतन्य निघून गेलं होतं, परंतु संजीवनी प्रदान होते या गोलंदाजाच्या मार्फत। सुरेख गोलंदाजी, पहिला झटका लागतोय ओमकार देसाई या फलंदाजाच्या माध्यमातून। पहिला गडी बाद।
थर्ड अंपायर नाहीये या ठिकाणी, थर्ड अंपायर नाहीये. चला विलंब लावू नका, कृपया विनंती आहे या ठिकाणी. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम आहे. धर्मवीर चषक 2019चा स्पर्धेचा नियम. ओमकार सर या ठिकाणी निर्णय दिलाय, विनंती आहे. थर्ड अंपायर देखील नाही आहे या ठिकाणी. या ठिकाणी खूप मोठा धक्का असेल सँडी एसपी संघासाठी. ओमकार देसाई नावाचा खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु अभिमान वाटतो आज या मुंबई सारख्या मातब्बर टेनिस क्रिकेट खेळाडूंमध्ये आपला जयदीप देखील खेळतोय. आज कर्णधार पद देखील त्याच्याकडे आहे निखिल बरोरा 11 संघाचं. रमेश सर, आपण काय सांगू शकाल? निश्चितच असं म्हटलं जातं कर्तृत्वाला वय आणि कर्तृत्वाला वजन नसावं, कर्तृत्वाला उंची नसावी. मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण या महाराष्ट्राच्या भूमीत गाजते आणि खऱ्या अर्थानं त्या म्हणीला योग्य साथ देतोय आपला जयदीप भोंडिवले. जाऊ मैदानाकडे. षटक क्रमांक पहिलं फिरोज शेख 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद केलाय ओमकार देसाईच्या नावानं. अजून षटकातील 3 चेंडू बाकी असतील या ठिकाणी. बघूया षटक क्रमांक पहिलं 5 षटकांचा होणारा सामना. पॉवर प्लेचे 2 षटक. हा प्रतिम चेंडू आहे आणि फटका देखील तेवढा ताकदीनं केलाय. चेंडू लँड होतोय सीमा पार, स्क्वेअर लेगला खणखणीत प्रहार, षटकार. आता मात्र धावसंख्या वेग घेते. धावसंख्या पोहोचली तब्बल 8 धावा. या ठिकाणी फलंदाज रोहित नार्वेकरच्या माध्यमातून उर्फ चतुर असं त्याचं निक नेम आहे या ठिकाणी. रोहित नार्वेकर चतुराईनच फलंदाजी केली कारण चेंडू पडला. इन स्विंग थोडासा झाला होता परंतु चेंडू भिरकावून दिला. स्क्वेअर लेगला षटकार. 6 धावा आल्या. धावफलक बनलं गेलं 8 धावा. षटक क्रमांक इथे या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं फिरोज शेख हाताळतोय. जयशर, आज आपल्याला खूप चांगले सामने पाहायला मिळतील शेवटच्या क्षणापर्यंत, कारण खूप चांगले फलंदाज आज शहापूरमध्ये अवतरलेले दिसत आहेत. निषेधाच एक वेगळी फलंदाजी पाहायला मिळते आहे या फलंदाजाच्या माध्यमातून. ओ सुरेख चेंडू. आता मात्र कमबॅक केलं गोलंदाज फिरोज शेखने, कारण 1 षटकार देखील आला असेल परंतु पुढील चेंडू निर्धाव टाकण्यात यश. याला म्हणतात चांगल्या गोलंदाजीचं कौशल्य, शैलीदार गोलंदाजी. आता मात्र या षटकातील फिरोज शेख आपल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. धावफलक मात्र थोडं समाधानकारक. 1 गडी बाद 8. आणि ओमकार देसाईला मात्र पॅव्हिलियन मध्ये परतावलं लागलं होतं. षटक क्रमांक पहिलं आणि आपण पाहिलं 3ऱ्या चेंडूवर ओमकार देसाई बाद झाले होते. बघूया शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुंदर फटका पॉइंटच्या वरनं. त्या ठिकाणी एक्कू निर्णय चुकी करतोय. झेल उडाला होता रोहित नार्वेकर याचा, परंतु दुसरी धाव देखील या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत नाही या ठिकाणी, कारण असं म्हणतात टेक द कॅच होन द मॅच. या ठिकाणी दुसरा गडी बाद होऊ शकला असता रोहित नार्वेकर यांच्या माध्यमातून, परंतु झेल मात्र सुटलेला आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी आगमन होत आहे सभापती ठाणे जिल्हा परिषद समाज कल्याण सर्वांचे लाडके युवा नेतृत्व निखिलजी बरोरा साहेब आणि त्यांचे बंधू धीरजजी जुगरे यांचं देखील धर्मवीर चषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत. विनंती करतोय साहेब आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. निखिलजी बरोरा साहेब गजांच्या नावाने या ठिकाणी संघ खेळतोय. जयदीप भोंडिवले यांच्या नेतृत्वाखाली. धावसंख्या झाली 1 गडी बाद 10. आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी गोलंदाज राहुल जोगाडिया. मॅन फ्रॉम चेंबूर राहुल जोगाडिया. षटक क्रमांक 2 फिरोज शेख पाहिला आपण या ठिकाणी पहिलं षटक हाताळलं होतं. राहुल जोगाडिया येतो या ठिकाणी
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. या ठिकाणी आगमन होत आहे सर्वांचे लाडकं युवा नेतृत्व ठाणे जिल्हा परिषद सभापती समाज कल्याण आदरणीय निखिलजी बरोरा साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय धीरजजी जुगरे साहेब आणि आदरणीय सोमनाथजी शिर्के पत्रकार बंधू, या सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं धर्मवीर चषक 2019 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निखिलजी बरोरा साहेब स्वतः या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. धीरजजी जुगरे साहेब चरपोली ग्रामपंचायत नगरसेवक, आमचे पत्रकार बंधू सोमनाथजी शिर्के, विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. बघू या षटकातील पहिला चेंडू. हो हो, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू, चेंडू जातोय निर्धाव. राहुल जोगाडिया या ठिकाणी षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. फिरोज शेख पाहिला तर अप्रतिम षटक हाताळलं होतं, कारण ओमकार देसाईला बाद करण्यात यश आलंय. या ठिकाणी स्ट्राईकला बघतोय फलंदाज आकाश. सुंदर पटकाट या ठिकाणी. आता मात्र पर्यायी नसेल, चेंडू जातोय स्क्वेअर लेगला, खणखणीत प्रहार, चौकार. धावसंख्या 4च्या मदतीने पुढे जाते. धावसंख्या झाली 14. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर राहुल जोगाडिया. बघूया षटकातील पुढे चेंडू. हो हो, क्या बात आहे. प्रेक्षक जर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा. नक्कीच अप्रतिम फलंदाजी आकाशच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र वेग घेते. धावसंख्या झाली ती 20. षटक क्रमांक या ठिकाणी राहुल जोगाडियाचा मागे ठरत आहे, कारण बॅक टू बॅक 2 चेंडू पाहिले तर 10 धावा येतात. ओके, 21 धावसंख्या झाली. सॉरी, थोडं गुणलेखन चुकी झाली होती. 21 धावा. षटकातील पुढे चेंडू. पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी. ओहो, क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम नेत्रदीपक फटकेबाजी. चेंडू जातोय सीमा पार, स्क्वेअर लेगला, खणखणीत प्रहार, चौकार. धावसंख्या झाली तब्बल 25 धावा. या षटकातील मात्र उर्वरित 2 चेंडू बाकी. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. राहुल जोगाडिया या ठिकाणी महागडे ठरत आहेत, कारण 2 चौकार आणि 1 षटकार या ठिकाणी येतोय राहुल जोगाडिया यांच्या गोलंदाजीमध्ये. आणि या ठिकाणी मात्र प्रेक्षक टाळ्या वाजवा जर फलंदाजी आवडली असेल आकाशची. तर अप्रतिम फलंदाजी. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. धावसंख्या झाली ती 31. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू बाकी असेल. या षटकातील गोलंदाज फिरोज शेखला पाहायला गेलं तर फक्त 10 धावा आल्या होत्या, परंतु राहुल या ठिकाणी माघार ठरतोय. आता मात्र झेल उडतोय आणि आता मात्र बाद. अप्रतिम झेल. या ठिकाणी प्रेक्षक झेल आवडले असेल तर टाळ्या वाजवा. दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या झाली ती 31. किसन देवेंद्र नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय. 2 गडी बाद या ठिकाणी झालेत, परंतु जो आकाश बाद झाला त्याने त्याचं काम केलंय, कारण 2 चौकार आणि 2 षटकार राहुल जोगाडीला या ठिकाणी ठोठावलेत. आता मात्र येतो आपल्या शहापूर तालुक्याचा सितारा जयदीप भोंडिवले. प्रेक्षक या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपल्या तालुक्याचं नाव यानं दुबईमध्ये परदेशात मध्ये सुद्धा नेलंय.
रत्नागिरीमध्ये सुद्धा नेलंय, कोलकात्याला सुद्धा नेलंय, अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्या तालुक्याचं नाव रोशन करणारा हा सर्वांचा लाडका गोलंदाज जयदीप बोंडिवले. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर. किसन देवेंद्र पुढील फलंदाज येतो. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतो जयदीप बोंडिवले. संघाचे कर्णधार निखिल बरोरा 11 संघाचे कर्णधार. या ठिकाणी सभापती साहेब देखील या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी व्यासपीठावर आलेत. निखिलजी बरोरा साहेब, आपलं देखील या धर्मवीर चषक 2019 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर 3रा षटक टाकण्यासाठी जयदीप बोंडिवले. बघूया षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू किसन याला. हो, या ठिकाणी चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. अप्रतिम फटकेबाजी, नेत्रदीपक फटका किसन देवेंद्रच्या माध्यमातून या 6 धावेच्या मदतीत धावसंख्या आली ती 37 धावा. या ठिकाणी फलंदाजी पाहायला गेली, अप्रतिम फलंदाजी, नेत्रदीपक फटके या ठिकाणी पाहायला मिळतात. षटकातील पुढे चेंडू. या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू होईल. सीमा पार होतो की काय? अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील केलं जातं. नक्कीच 2 धावा या ठिकाणी वाचवल्या असतील. त्या क्षेत्ररक्षकानं ज्या झेल घेतला होता या आधीच्या चेंडूमध्ये 2 धावा मात्र घेतल्या जातील. धावसंख्या झाली ती 39. या षटकातील मात्र अजूनही काही चेंडू बाकी. षटक क्रमांक 3 या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर जयदीप बोंडिवले. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता आणि त्या ठिकाणी किडनी या ठिकाणी चुकी करतोय आणि झेल सोडतोय. 1 धाव मात्र घेतली जाईल. धावसंख्या मात्र 1 पुढे जाते. धावसंख्या झाली ती 40. या षटकातील उर्वरित 3 चेंडू बाकी. आता मात्र स्ट्राईकला येतोय रोहित नार्वेकर. बघूया षटकातील पुढे चेंडू. आणि या ठिकाणी मात्र बाद. रोहित नार्वेकर बॅक टू द पॅव्हलियन. जयदीप मात्र कमबॅक करतो आपल्या संघासाठी. धावफलक स्थिरावून ठेवतोय 40 या आकड्यावर. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. नक्की त्या ठिकाणी जर किसन याचा झेल झाला असता तर सामना अजून समीकरण बदललं असतं, परंतु किडनी यानं केली त्या ठिकाणी चूक. जीवदान दिलं किसन याला. या किसन याने आतापर्यंत 1 षटकार देखील घेतलाय आपल्या फलंदाजीमधून. नवीन फलंदाज येतोय प्रितेश. अर्जुन टायगर संघाचे कर्णधार, ऋषी लेवण डोंबिवली संघाचे कर्णधार. आणि या संघामधील 12वी खेळाडू म्हणजे प्रतिनिधी चिठ्ठी उडवली जाईल. जी चिठ्ठी निघेल ते पुढील राऊंड साठी निघेल आणि त्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यामध्ये यानंतर होणारा सामना असेल. ऋषी लेवण डोंबिवली संघाचे कर्णधार आपण यायचं व्यासपीठावर. अर्जुन टायगर संघाचे कर्णधार आणि यातील 2 12वे खेळाडू. बघूया षटकातील पुढचे चेंडू.
ओ क्या बात आहे. या ठिकाणी जयदीप बोंडिवले नक्कीच याला म्हणतात जिद्द, मेहनत, चिकाटी आणि संघर्ष. एक जेल जरी सोडला असेल परंतु मी थांबणार नाही आणि किसनला मात्र माघारी डाळलं. जो गोलंदाज जयदीप बोंडिवले आपल्याला शहापूर तालुक्याचा मूर्ती, लहानपण कीर्तिमान, नक्कीच प्रयत्न करतोय. आज मात्र नेतृत्व करतोय निखिल बरोरा 11 शहापूर संघाचं. धन्यवाद जयदीप, आपले या ठिकाणी अप्रतिम कामगिरी करतायत. आता मात्र धावसंख्या स्थिरावली 40 या आकड्यावर. बॅक टू बॅक 2 गडी बाद. हॅट्रिकची संधी असेल जयदीप याला या चेंडूवर. आणि जयदीप बोंडिवले आपण जर हॅट्रिक संपादन केली तर गणेश दसाडे साहेब यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक जयदीप बोंडिवलेसाठी नक्कीच. आणि धीरज जुगरे साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक जयदीप बोंडिवले याच्यासाठी येईल. जर हॅट्रिक या चेंडूवर विकेट गेली तर नक्कीच पारितोषिकीची खैरात पारितोषिक बसरात. या ठिकाणी धावफलक बनलं गेलं, स्थिरावलं. आता मात्र कमबॅक 40 धावा. राज गोटनकर नवीन फलंदाज. या ठिकाणी हॅट्रिकची चान्स आहे जयदीप याला या चेंडूवर. पुढे चेंडू. ओ क्या बात आहे. या चेंडूला पर्याय नव्हता. चेंडू जातोय बाईच्या मदतीत. एक धाव. धावसंख्या पोहोचली 41. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आपण ऐकत राहा, आपण पाहत राहा धर्मवीर चषक 2019 हरिओम मित्रमंडळ शहापूर तसेच युवा सेना शहापूर तालुका आयोजित धर्मवीर चषक 2019. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि प्रमुख मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जयदीपने मात्र कमाल केली. अप्रतिम गोलंदाजी. फक्त 10 धावा देऊन 2 गडी बाद महत्वाचे टिपले या ठिकाणी. आता मात्र षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर फिरोज शेख. पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त 11 धावा दिल्या होत्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक फिरोज शेख यांनी हाताळलं होतं. परंतु पुन्हा एकदा कर्णधार जयदीप बोंडिवले यांनी त्याच्यावर दिलेली जबाबदारी बघूया असा अर्थ करतो की काय फिरोज शेख. मात्र स्ट्राईकला फलंदाज आहे तो प्रितेश. नॉन स्ट्राईकला राज गोटनकर. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलक बनलं गेलं 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 41 धावा. हो क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. या ठिकाणी एक धाव मात्र. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या 42. फिरोज शेख मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. निखिल बरोरा 11 संघाकडून या ठिकाणी गोलंदाजी करतायत. आपण सामना पाहतात आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. निखिल बरोरा 11 विपक्ष सँडी एसपी मुंबई या 2 संघाच्या दरम्यान. बघूया षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर फिरोज शेख. पुढे चेंडू वर फुलटास या ठिकाणी कार्पेटच्या मदतीने पटका येईल. एक धाव मात्र. सिंगल डबलचा देखील या ठिकाणी कॉल केला जाईल आणि एक धाव मात्र येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या पोहोचली 45. बघूया षटकातील पुढे चेंडू. या ठिकाणी मात्र अवांतर 2 धावा येतील. व्हाईट बॉल. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या झाली ती 47. आता मात्र या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर आहे तो गोलंदाज फिरोज शेख. या ठिकाणी मात्र 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते 22च्या मदतीत.
49 धावा या षटकातील. मात्र उर्वरित अजून शेवटचे 2 चेंडू बाकी असतील, परंतु फिरोज शेखचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये कोणताही मोठा फटका खेळून दिलेला नाहीये फलंदाजाला. अप्रतिम कामगिरी. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. आणि या ठिकाणी बाद. पुढील झटका. फिरोजचं देखील कौशल्य. गोलंदाजी पाहायला गेली, शैलीदार गोलंदाजी या ठिकाणी केली गेली. अप्रतिम गोलंदाजी. आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू बाकी असेल चौथ्या षटकातील. रमेश शिंदे सर, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचंय. रमेश शिंदे सर. या ठिकाणी 1 धाव. धावफलक बघायला गेलं 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा. उर्वरित अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. या ठिकाणी फिरोज शेखचं देखील कौतुक करावं वाटेल. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 11 धावा दिल्या होत्या. ओमकार देसाई नावाचा फलंदाज देखील बाद केला होता आणि मात्र चौथं षटक हाताळलं. फक्त 9 धावा दिल्या आणि 1 गडी बाद देखील केला. 6 चेंडू उर्वरित बाकी आहेत. या षटकातील अंतिम षटक असेल पहिल्या इनिंगचं. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज जिशांत. जिशांत येतो. गोलंदाज क्रमांक 4. शेवटचं षटक असेल या ठिकाणी पहिल्या इनिंगचं. धावफलक मात्र बनलं गेलंय तब्बल 50 धावा. या ठिकाणी बघूया शेवटचं षटक असेल. धावफलक बनलं गेलंय 50. फुलटॉस चेंडू. खराब चेंडू आपण टाकू शकत नाही फलंदाजाला. या ठिकाणी चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत प्रहार षटकार. धावसंख्या झाली 56 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी पहिल्या इनिंगचं शेवटचं 5वं षटक. धावसंख्या झाली ती 56. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघत आहात 5वं. बघूया षटकातील पुढे चेंडू. ओहो, आता मात्र अप्रतिम चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. आपण सामना जो पाहतात निखिल बरोरा 11 शहापूर विपक्ष सँडी एसपी. आणि या ठिकाणी पहिलं इनिंग नाणेफेकीची गुण क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं निखिल बरोरा स्पोर्ट्स संघानं. या ठिकाणी बघूया षटक क्रमांक 5वं. शेवटचं अंतिम षटक पहिल्या इनिंगचं. सुंदर फटका या ठिकाणी जयदीप बोंडिवले चुकी करणार नाही. अप्रतिम झेल लॉंगनच्या माध्यमातून. यालाच म्हणतात जयदीप बोंडिवले. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो की फलंदाजी असो. आणि धावफलक मात्र आता स्थिरावतोय 56 या धावसंख्येवर. आणि या ठिकाणी थोडं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज जिशांच्या माध्यमातून.
शेवटचे 3 चेंडू बाकी असतील या षटकातील धावफलक बनलं गेले 56 धावा. सचिन कदम या ठिकाणी येतात फलंदाजीसाठी. यांच्या सुद्धा पाठीशी अनुभव आहे. शेवटचे 3 चेंडूचा सामना करतील या ठिकाणी सचिन कदम. जिशांत मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुढे चेंडू, क्या बात आहे, अप्रतिम चेंडू. याला म्हणतात बघा प्रेक्षक, जर गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या का वाजवा. पहिल्या चेंडूवर षटकार येऊन देखील पुढचे 3 चेंडू निर्धाव टाकणं नक्कीच कौशल्य आहे. शैलीदार गोलंदाजी पाहायला मिळते. एक गडीबाद देखील केला. धावफलक मात्र स्थिरावलं 56 धावा. आता मात्र शेवटच्या षटकातील उर्वरित शेवटचे 2 चेंडू बाकी. या ठिकाणी चेंडू नक्कीच प्रहार करेल. चेंडू जातोय लॉंगनला, खणखणीत प्रहार, षटकार. धावसंख्या पोहोचली 62 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 62 धावा. या आधीचा सामना पाहिला ऋषी 11 डोंबिवली संघाने 65 धावा देखील 5 षटकामध्ये केल्या होत्या या मैदानावर. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. आणि या ठिकाणी षटकार. धावसंख्या झाली 68. विजयासाठी 30 चेंडू आणि 69 धावांची गरज. मी या ठिकाणी थांबतोय. मी विनंती करतोय रमेश शिंदे सर, आपण यापुढील धावतं समालोचन करायचंय. धन्यवाद जयेश सर. पुढे एकदा जाऊया मैदानाकडे. आपण 5 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी सँडी एसपी संघाची धावसंख्या आहे ती 68, 68. विजयासाठी 69 धावांचं आव्हान. 5 षटक 69 धावा. आव्हान अतिशय कठीण, परंतु या ठिकाणी क्रिकेट आणि अनिश्चिततेचा खेळ का समजला जातो. क्रिकेटमध्ये जगातील कोणताही भविष्यकार उभा केला आणि जर सांगितलं शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल, फक्त अंदाज वर्तवू शकतो, परंतु निश्चितपणे सांगू शकत नाही कोण जिंकेल हा सामना. सन्माननीय आदरणीय विनोदजी भोईर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. पाच षटक विजयासाठी 69 धावांचं आव्हान. आणि या ठिकाणी ऋषी स्पोर्ट्स डोंबिवली या संघाला बाय मिळाले आहे. धन्यवाद. अर्जुन भाई काटई यांचा असणारा हा संघ. अर्जुन भाई यापुढील होणारा सामना यामधला विजय संघ आणि अर्जुन टायगर शहापूर. अप्रतिम लढत. 30 चेंडू विजयासाठी 69 धावांचं आव्हान. सलामीची जोडी या ठिकाणी जाताना मैदानावर थॉमस आणि मुन्ना शेख. थॉमस डायस आणि मुन्ना शेख सलामीची जोडी.
थॉमस डायस आणि मुन्ना शेख सलामीची जोडी 30 चेंडू 69 धावा. आव्हान अतिशय मागडं, परंतु या ठिकाणी शहरी गटातील खेळ आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षणाला प्रत्येक चेंडूवर सामना बदलवतायत हे फलंदाज. निश्चित त्याच ताकदीची फलंदाजी जर झाली तर या सामन्यामध्ये रंगतदारपणा येऊ शकतो. निखिल बरोरा 11 संघाची गोलंदाजी जर चालली तर मात्र या ठिकाणी कोणीतरी जिंकू शकतो. ठाणे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आदरणीय सन्माननीय निखिलजी बरोरा साहेब आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी स्वतःच्या संघाची मॅच बघत आहेत, सामना बघत आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं मालकाला एक इच्छा असते आपला संघ विजयी झाला पाहिजे, कारण प्रत्येक षटकारावर आणि प्रत्येक धावेवर त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते. धन्यवाद. या ठिकाणी शुभागमन होत आहे आदरणीय राजेशजी परडे साहेब आणि अविनाशजी किरपण साहेब यांचं देखील विशेष योगदान या धर्मविचषक 2021 मध्ये आलंय. मी विनंती करतो साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आपलं दोघांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय विनोदजी कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं सहर्ष स्वागत असेल. तुंबळ युद्ध रंगताय. 30 चेंडू 69 धावाचं आव्हान. प्रत्येक षटकामध्ये 14च्या सरासरीने धावा जमवायच्यात या ठिकाणी. देखील बरोबर 11 संघाला. प्रेक्षक जरा व्यासपीठावर जागा करून द्या, पाहुण्यांना बसण्याला जागा नाहीये, कृपया विनंती असेल. लगातार 3 षटकार मारले तर कमलेश शेठ अधिकारी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजांना. धन्यवाद. चालू करा. पहिला चेंडू गोलंदाज अजय सामना करेल. या ठिकाणी थॉमस पंचांकडे दाद मागतायत, परंतु पंच दाद फेटाळतायत. या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव चेंडू अजय या गोलंदाजाचा. थॉमस आणि मुन्ना ही जोडी पाहायला मिळते आपल्याला निखिल बोरा 11 या संघामध्ये. अजय गोलंदाजी मार्ग सज्ज होते. 10 ते 12 पावलांचा पंचांना पार करतो. चेंडू टाकतोय. पुढील चेंडू सामना करेल थॉमस. ओ या ठिकाणी थॉमसच्या बॅटमध्ये चेंडू डीपेक्सचा कव्हर बिग हिट आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामना बघायला मिळतोय. निखिल बोरा 11 आणि सँडी या दोन संघाच्या दरम्यान. थॉमस जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला जयेश सर तर शेवटचा चेंडू येणार नाही मला वाटतंय, कारण 3 ते 4 षटकामध्ये हे सामन्याचं चित्र विचित्र पाहायला मिळेल. नक्कीच विजयाची दिशा पाहायला मिळेल. पुढील चेंडू अजयचा सामना करेल थॉमस. ओ पुढचा चेंडू, परंतु या ठिकाणी चेंडू उंची गाठतोय, अंतर मात्र गाठू शकत नाही. निश्चित या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेला जर क्षेत्ररक्षक असता तर मात्र झेल होऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षक नाही. परिणाम चेंडू वन बाउंस सीम रेषापार 4 धावा. यापुढील होणारा सामना अतिशय महत्वपूर्ण. अर्जुन टायगर आणि यामधील जो संघ विजयी होईल या दोन संघाच्या दरम्यान असेल याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू अजयचा सामना करेल थॉमस. बॅक टू बॅक एक षटकार आणि एक चौकार. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी झेल होऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही आणि कोणत्या प्रकारची चूक नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. थॉमस उंच फटका मारण्याच्या नादात गडीबाद. या ठिकाणी पहिला झटका लागतोय तो निखिल बोरा 11 या संघाला. पहिला गडीबाद. या षटकातील अजयचं षटक 4 चेंडूमध्ये 10 धावा येताना आणि एक गडीबाद. आता मात्र थॉमस याचं विजय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानावर येतोय नवीन फलंदाज रवी.
पहिला गडी बाद थॉमस. चांगली फलंदाजी आतापर्यंत थॉमस याची, कारण 2 चेंडू मध्ये 10 धावा आणि वैयक्तिक 4 धावा खेळून पूर्ण केल्या थॉमस यानं. आता मात्र या षटकातील 2 चेंडू शिल्लक. अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फलंदाज आपण बघता स्ट्राईकला मुन्ना. स्ट्राईकला फलंदाज रवी असेल, नॉन स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज मुन्ना. ओ या ठिकाणी रवी क्रिकेटमधील क्लास हिट म्हणता येईल. शाश्वत फटका कव्हर स्वीपरच्या दिशेला, चेंडू सीमा रेषापार 4 धावा. खऱ्या अर्थानं एक गडी बाद झाल्यानंतर चैतन्य निघून गेलं, परंतु संजीवनी प्रदान करणाऱ्या चेंडूची गरज होती आणि खऱ्या अर्थानं तो चेंडू पाहायला मिळाला. तेवढा चांगला फटका. 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या ती 14. पहिल्या षटक अतिशय महागडं षटक अजय याचं. एक गडी बाद केलाय परंतु धावा मात्र थांबत नाही. धावसंख्या ती 14. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा का अध्यक्ष कमलेश शेठ अधिकारी यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी रोख 1000 रुपयाचं पारितोषिक निखिल बरोरा 11 संघासाठी. धन्यवाद कमलेश शेठ अधिकारी साहेब. आणि आता मात्र निर्धाव चेंडू षटकाची सांगता होते. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदरणीय निखिल बरोरा 11 संघाची धावसंख्या आहे ती 14. विजयासाठी अजूनही 24 चेंडू आणि 55 धावांचं आव्हान. चेंडू 55 धावा. मुन्ना शेख फलंदाजी मार्गावर असेल. मॅन फ्रॉम नाशिक मुन्ना शेख. रायगड आणि नाशिकचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात शहापूरच्या मैदानावर. खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुग्धर शर्करेचा योग क्रिकेट रसिकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी असेल. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरा षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रोहन. सामना करण्यासाठी सज्ज. फलंदाजी मार्कवर सज्ज आहे फलंदाज मुन्ना शेख. 24 चेंडू. चेंडू 55 धावा. या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये 14 धावा जमवायच्यात या संघाला. स्लॉकचं षटक असेल या ठिकाणी. ओ आता मात्र मुन्ना शेख नाव का घेतलं जात आहे याचा प्रात्यक्षिक खऱ्या अर्थानं सचिन तेंडुलकर स्टँडच्या उंचावून मारले चेंडू. मुन्ना शेख वेल्डन या फटक्यासाठी. रोहन मात्र महागडा ठरला दिसतो या ठिकाणी. पहिल्याच चेंडूवर खणखणीत प्रहार. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर खणखणीत प्रहार 6 धावा मुन्ना शेख यांच्या बॅटमधनं. खऱ्या अर्थानं वाघाची उपमा द्यावी लागेल मुन्ना शेख याला, कारण खूप वेळ घेतोय मुन्ना शेख. कारण नॉन स्ट्राईक एंडला मुन्ना शेख उभा होता आणि खूप वेळेनंतर स्ट्राईकला जातोय आणि पहिल्या चेंडूवर प्रहार घेतोय. 6 धावा. विजयासाठी अजूनही 49 धावांची आवश्यकता. 23 चेंडू 49 धावा. ओ दॅट्स कॉल द मुन्ना शेख. या ठिकाणी समालोचन कक्षातून पाहायला मिळतोय मुन्ना शेख. आणि मला वाटतंय पहिला चेंडू या ठिकाणी शाळेला स्पर्श करतोय. शाळेच्या बिल्डिंगवर जातोय. या स्पर्धेतील 8व्या दिवसामधील आणि निश्चित या 8व्या दिवसामधील विक्रमी फटका म्हणता येईल. अप्रतिम फटका. खणखणीत प्रहार मुन्ना शेख यांच्या बॅटमधनं. 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार 12 धावा. आणि यानंतर जर मुन्ना शेख आपण षटकार मारला तर कमलेश शेठ अधिकारी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. धन्यवाद कमलेश शेठ अधिकारी साहेब. बॅक टू बॅक 2 षटकार नेत्रदीपक फटके होते आणि महिला मंडळ शाळेवर पहिला षटकार या ठिकाणी धर्मवीर चषक 2021 मध्ये स्पर्श करतोय. हो पुढील चेंडू मुन्ना शेख. आणि आता मात्र चेंडू या ठिकाणी स्वीपर कव्हरला जातोय. ओ गडीबाद मुन्ना शेख. चुकीचा फटका. निश्चितच फटक्यामध्ये ताकद होती परंतु टायमिंग जज होऊ शकला नाही. या ठिकाणी गडीबाद मुन्ना शेख. रोहन मात्र कमबॅक करेल.
धावसंख्या ती 26 आणि अजूनही 21 चेंडू शिल्लक. 21 चेंडू मध्ये विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. या ठिकाणी 6 चेंडू 6 षटकार मारले तर ज्ञानेश्वर शेठ कुंडे यांच्याकडून 11,111 रुपये पारितोषिक. धन्यवाद. ज्ञानेश्वर कुंडे आपण पारितोषिक जमा करायचं आहे समालोचन कक्षामध्ये, तरच नाव घेतलं जाईल या ठिकाणी. हो, आता मात्र कमबॅक या गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. मुन्ना शेख ज्यावेळी फलंदाजी करत होते त्यावेळी जयेश सर असं वाटलं होतं सामना एकतर्फी होतोय की काय, कारण बॅक टू बॅक 2 षटकार मारले आणि निश्चितच 3ऱ्या षटकाराचा प्रयत्न. नवीन फलंदाज येतोय या ठिकाणी. चेंडू बॅटच्या खालोखाल राहतोय. कोणत्या प्रकारचा चेंडूचा बॅटचं कलेक्शन नाही. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 27. विजयासाठी अजूनही 42 धावांची आवश्यकता. 19 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांचं आव्हान. 19 चेंडू 42 धावा. ओ, चेंडू बॅटवरून उडतोय, सरळ जातोय चेंडू हातामध्ये. पुढील झटका लागतोय. असं म्हटलं जातं की सर सलामत तो पगडी पचात. जोपर्यंत तुम्ही मैदानावर सज्ज तोपर्यंत सामना तुमच्या हातात. आणि हे विधान खऱ्या अर्थानं मुन्ना शेख याला लागू पडत होतं. बॅक टू बॅक 2 षटकार. तदनंतर मुन्ना शेख यांचा उत्कृष्ट झेल. मुन्ना शेख बाद झाल्यानंतर पुढील फलंदाज बाद झालं आणि निश्चितच पुढचा झटका लागतो या ठिकाणी. आदरणीय निखिल बोर्रा 11 संघाला. धावसंख्या थांबली. धावसंख्या ती 27. आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि 42 धावांचे आव्हान. प्रथम फलंदाजी करत असताना SP स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होती ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 आणि आता मात्र निखिल बोर्रा 11 संघाची धावसंख्या ती 27. हो, 4 धावा कुठेतरी कमी वाटतायत, परंतु गडी मात्र कोण मला वाटतंय 2 बाद होते SP स्पोर्ट्स संघाचे आणि निखिल बोर्रा संघाचे 3 गडी बाद. 1 गडी बाद एक्स्ट्रा आणि 4 धावा कमी. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येईल SP स्पोर्ट्स संघाकडनं गोलंदाज सागर कांबळे. नवीन फलंदाज येतो रवी. नवीन फलंदाज रवी. ओ, उंच फटका मारण्याचा प्रयत्न रवी याचा, परंतु पूर्णपणे चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 9 पॉइंटच्या दिशेला. 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 28. विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 41 धावा. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल तुषार. रवी आणि तुषारची जोडी. 17 चेंडू विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. सागर पहिल्या चेंडूवर 1 धाव. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज सागर. सामना करेल फलंदाज तुषार. ओ, या ठिकाणी सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. चेंडू आउट स्विंग होताना दिसतोय. चेंडू पडतोय, सरळ जातोय. एसटी रक्षकाच्या हातात कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी येत नाहीये.
परंतु अशा पद्धतीने जर फलंदाजी चालली तर मात्र निखिल बोरा 11 संघ कुठेतरी संकटात येऊ शकतो आणि डोकेदुखी ठरू शकतात. आता मात्र गोलंदाज सागर अनिल हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. हो, चेंडू उचली घेतोय, सरळ जातोय या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव, या एक धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 29. आता मात्र 15 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांचं आव्हान. कठीण परिस्थिती निर्माण होते या ठिकाणी. खाजवून खरूच काढणे या उक्तीला कुठेतरी मैदानामध्ये एक न्याय मिळताना दिसतोय. कारण 15 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान असताना फलंदाज तळपत नाहीत. फलंदाजांना बॅट फिरवावी लागेल, चेंडू बघावा लागेल, नजरेत भरावा लागेल आणि मोठे फटके मारावे लागतील. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल. पुढील चेंडू सागर याचा सामना करेल फलंदाज तुषार. हो, आता मात्र निश्चितच पंच डिक्लेअर करतायत वाईट चेंडू. विजयासाठी 15 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान. सुरेख गोलंदाजी अचूक टप्पा. ज्या पद्धतीने जयदीप भोंडिवले गोलंदाजी करतायत त्या पद्धतीने सागर या गोलंदाजानं कमबॅक केलेलं दिसतंय. कारण पहिल्या षटकात 14 धावा, दुसऱ्या षटकात 13 धावा आणि या षटकात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. समीकरण पूर्णपणे बदलतंय. 14 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. वारंवार निर्धाव चेंडू. गोलंदाज तुषार पूर्णपणे चुकतोय. आणि आता मात्र चेंडू थांबणार नाही. डीप स्क्वेअर लेग या ठिकाणी खणखणी षटकार. षटकाची सांगता होते या 6 धावा. या 6 धाव्याने धावसंख्या पुढे जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 36. विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान. 12 चेंडू 33 धावा. पवार काका, पवार, ए बारकू, पाण्याचे 4 इकडे आणून ठेव खेळाडू कक्षामध्ये. पाण्याचे 4 पंचांच्या इथून आणि पंचांच्या इथनं. बारा चेंडू विजयासाठी 33 धावांचं आव्हान. बॉलर कोण? खल्लू बल्लू आणि पहिला चेंडू या ठिकाणी यॉर्क मारा. 1 धाव पूर्ण. आता मात्र 11 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांचं आव्हान. आव्हान अतिशय कठीण, कारण या 11 चेंडू मध्ये 5 षटकार मारावे लागतील फलंदाज तुषार आणि रवी याला. हो, पहिला षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी झेल मात्र सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुषार याचा आणि या ठिकाणी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गडीबाद. समीकरण बदलताय.
जयेश सर समीकरण बदलत आहे 10 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांचं आव्हान. दहा चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 31 धावा. ओ उत्कृष्ट चेंडू जातोय सरळ चेंडू सीमा रेषाच्या बाहेर चेंडू सीमा पार 4 धावा. विजयासाठी 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे. धावसंख्या ती 42. धावसंख्या ती 42. 9 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता. हो चेंडू बॅटची कडा घेऊन जाईल. या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये पंच एकच धाव. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 43. विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. आठ चेंडू 26 धावा. चेंडू येतो लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडू हातात गडीबाद. पुढचा झटका लागतो या ठिकाणी निखिल बोर्रा 11 संघाला. जयेश सर समीकरण अवघड होताना कारण 7 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता असताना खऱ्या अर्थानं मोठे फटके मारावे लागतील आणि मग धावसंख्येला आकार तयार करावा लागेल कारण विजयासाठी अजूनही 7 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावर येतोय. फलंदाजाचं नाव आहे किडनी. ज्या पद्धतीने शरीरामध्ये जर किडनी नसेल तर मनुष्य जास्त वेळ जगू शकत नाही. त्या पद्धतीने संघामध्ये जर किडनी फलंदाज नसेल तर संघ जास्त वेळ टिकू शकत नाही. तोच किडनी पुन्हा एकदा जीवदान देण्यासाठी येतोय. आता मात्र चेंडू बॅटची काटा घेऊन जाईल. या ठिकाणी एसटी रक्षकाच्या हातात. चौथं षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर निखिल बोर्रा 11 संघाची धावसंख्या आहे ती 44. विजयासाठी 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल. या ठिकाणी 4 षटकारांची आवश्यकता. 6 चेंडू विजयासाठी 25 धावा. आव्हान अतिशय महागडं. शेवटचं षटक. जर या ठिकाणी जो फलंदाज सामना जिंकून देईल तो फलंदाज खऱ्या अर्थाने या ठिकाणी हिरो ठरला जाईल. जो जिता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान आजच्या या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज की फलंदाज. 6 चेंडू 25 धावांचं आव्हान. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल.
विजयासाठी 6 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान. धावसंख्या ती 44. शेवटचा षटक हाताळतोय गोलंदाज सागर कांबळे. या सागर कांबळेने सुरेख गोलंदाजी केली तिसऱ्या षटकामध्ये. पुढील षटक तो टाकतोय. शेवटचा पहिला चेंडू सामना करेल. इकूब आणि किडनी दोन फलंदाज मैदानावर सज्ज आहेत. आता मात्र समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 24 धावा. 5 चेंडू मध्ये 4 षटकारांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं आदरणीय सन्मान्य निखिल बोर्रा 11 संघ, सन्मान्य निखिल बोर्रा साहेब यांचा संघाचे मालक सामना बघत आहेत. या ठिकाणी थोडीशी निराशा असेल चेहऱ्यावर, कारण 5 चेंडू आणि 24 धावा. ओ समीकरण बदलत आहे. आता मात्र जयेश सर या ठिकाणी 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारावे लागतील. किडनी फलंदाज मैदानावर आहे आणि खऱ्या अर्थानं 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता. पूर्णपणे कुठेतरी आशा पल्लवित होत्या त्या मावळताना दिसत आहेत, कारण 3 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचे आव्हान. आता मात्र चेंडू जर कोणत्याही प्रकारचा खराब टाकला नाही तर औपचारिकता शिल्लक. 3 चेंडू 23 धावा. मैदान या ठिकाणी खचाखच भरले दिसते या सामन्यामध्ये. या मैदानावर अतिशय चांगले प्रेक्षक पाहायला मिळतात. व्यासपीठ सुद्धा चांगल्या पाहुण्यांनी सजलेलं आहे. निश्चितच स्पर्धा अतिशय महत्वपूर्ण. धर्मवीर चषक 2019 आजचा सेकंड लास्ट दिवस आणि मला वाटतं 8वा दिवस, उद्याचा दिवस अतिशय निर्णायत्मक आणि शेवटचा दिवस फायनल डेस्टिनेशन, शेवटचा दिवस यासाठी केला होता. अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी सर्वजण झुंज देत आहेत, लढत देत आहेत. पहिल्या दिवसापासून संघर्ष करत आहेत, स्वतःचं मन, मनगट, मस्तिष्क एकत्र करत आहेत आणि स्पर्धा रंगत आहे. धर्मवीर चषक 2019. पूर्णपणे चुकीचा मारण्याचा फटका. निश्चितच पूर्णपणे निर्धाव चेंडू. समीकरण बदलत आहे. 2 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र काही होऊ शकत नाही. चलनेवाली घडी न रुकती. वेळ निघून गेली आणि वेळ निघून गेल्यानंतर प्रत्येक मनुष्यामागे राहतो फक्त पश्चाताप, पण त्या पश्चातापाला अर्थ नसतो. समीकरण बदलत आहे. 2 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. ओके ओके. एक चेंडू 23 धावा. आणि या ठिकाणी सामना पूर्णपणे जिंकलाय तो एसपी स्पोर्ट्स संघानं. हार्दिक अभिनंदन. हरलेल संघाचं गोड गोड कौतुक. धन्यवाद. या ठिकाणी एसपी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचा आणि अर्जुन टायगर संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय.